हॅलो, नमस्कार. तुम्ही सगळं करताय. मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन सगळं करताय. पण तरीही तुमचं मॅनिफेस्टेशन होतच नाहीये. असं होतंय का? टेल मी इन द चॅट बॉक्स येस म्हणून. तर काय होतंय ना, की तुमच्या या मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन आणि या अफर्मेशनमध्ये तुमचं बोलणं, तुमचं वागणं आणि तुमचं विचार करणं या तिघांचंही अलाइनमेंट नाहीये. त्यामुळे होतंय असं, की तुमचं मॅनिफेस्टेशन फेल होतंय आणि ते जवळ येऊन सुद्धा कधी-कधी लांब जातंय. किंवा आलं जरी तुमचं मॅनिफेस्टेशन प्रत्यक्ष मूर्तिमंत रूपात तुमच्या आयुष्यात आलं जरी तरी ते स्थिरावत नाहीये, ते स्टेबल राहत नाहीये. मला कमेंट्समध्ये येस म्हणून सांगा जर का तुमची अशी परिस्थिती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी याच्या संदर्भात तुम्हाला अतिशय स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या कुठे ब्लॉकेजेस येतात, कसे रिलीज करता येतील याबद्दल सगळं तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूयात. आपलं मॅनिफेस्टेशन ब्लॉक नक्की काय आहेत, कसे आहेत, का नाही होते याबद्दल जाणून घेऊयात. तर सगळ्यात आधी नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अमृता सूरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर आता बघूयात की काय प्रॉब्लेम येते. कुठलीही मॅनिफेस्टेशनची जर्नी किंवा प्रवास सुरू करण्याआधी हिलिंगची खूप जास्त गरज असते. का? कारण की आपल्या मनात सातत्यानं लिमिटिंग बिलीफ असतात, नको ते विचार येत असतात किंवा आपण जे अफर्मेशन लिहित असतो, म्हणत असतो त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट, एक्झॅक्ट विरुद्ध वागत असतो आणि तसाच विचार करत असतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी येण्यासाठी, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता येण्यासाठी होपोनोपोनो आणि टॅपिंग या दोन्ही पॉवरफुल टूलचा वापर करून तुम्ही हिलिंग करायला पाहिजे. हिलिंग करतं हे की तुमची मॅनिफेस्टेशनची पॉवर आपोआप वाढवतं आणि मग तुमचं जे मॅनिफेस्टेशन आहे ते एफर्टलेस व्हायला लागतं, अगदी सहज सहज विनासायास व्हायला लागतं. कारण की आता सध्या हिलिंग हे नवीन मॅनिफेस्टेशन आहे. येस, हिलिंग इज न्यू मॅनिफेस्टेशन. टाईप इन द कमेंट्स म्हणजे तुमच्याही लक्षात राहील. होतं असं की तुम्ही विजन बोर्ड करता, ग्रॅटिट्यूडच्या वह्या लिहिताय किंवा म्हणताय, पण त्याच्यामध्ये कुठेही फिलिंग्स नाहीयेत. त्या विजन बोर्डमध्ये ज्या काही चित्र वगैरे तुम्ही लावलेले आहेत, चिटकवलेले आहेत, ते एक सुंदर चित्र बनून राहतंय. त्याच्या बरोबरीनं गोल सेटिंग, मॅनिफेस्टेशन हे काहीच होत नाहीये. पैसे येतात पण अडथळा येतो, ब्लॉक होतो किंवा पैसा आला तर तो स्थिरावत नाही. या सगळ्या मागे बऱ्याचशा ब्लॉकेजेसची अगदी सगळी रांग लागलेली आहे, चेन होती. नोकरी मिळते पण सॅटिस्फॅक्शन नाही. तसंच रिलेशनशिप येतंय पण ते नको ते येतंय किंवा ते थोडे दिवसासाठी चांगलं आहे नातं, नंतर ते बिघडतंय. या सगळ्या गोष्टी का होतात? कारण की हिलिंग केलेलं नाहीये. स्वतःच्या मनाची पाटी, स्वतःच्या विचारांची पाटी कोरी केलेली नाही. जर का ती पाटी कोरी असेल तरच त्याच्यावर चांगल्या गोष्टी लिहिता येतील आणि एफर्टलेस मॅनिफेस्टेशन करावं लागेल. होईल, अक्षरशः एफर्टलेस मॅनिफेस्टेशन होईल. हे ब्लॉकेजेस काय आहेत ते समजून घेऊया. कारण की तुमच्या मनामध्ये, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जुन्या फेलियर्स म्हणजे जुन्या अपयशाच्या काही आठवणी आहेत, काही मेमरीज आहेत. अग्री टाईप ए इन द कमेंट्स बॉक्स. त्याच्यानंतर काही ट्रॉमाज आहेत, काही असे रिलेशनशिप तुम्ही आतापर्यंत तयार केलेले होते किंवा त्या रिलेशनशिप मध्ये होतात जिथे खूप काही आनंद नव्हता किंवा खूप काही चांगली विचारांची देवाणघेवाण, खूप चांगली अशी बॉन्ड किंवा चांगला असा घनिष्ठता नव्हती. हे सगळे जे आहेत हे ट्रॉमाज आहेत, हे टिपिकल ब्लॉकेजेस आहेत आणि त्याबरोबरीनं तुम्ही एक मनात ठरवून टाकलेलं असतं किंवा होतं ते की हे अमुक एक गोष्ट माझ्यासाठी नाही, अमुक एक गोष्ट मला माझ्यासाठी मिळणारच नाही, मला शक्यच नाही माझ्या आयुष्यात येणं, आणि यालाच म्हणतात लिमिटिंग बिलीफ. तर हे जे लिमिटिंग बिलीफ आहे हे रिलीज केलं होऊ शकतं अगदी सहज. कसं? होपोनोपोनो आणि EFT टॅपिंग. टाईप H and EFT इन द कमेंट्स बॉक्स म्हणजे मला कळेल की तुम्हाला होपोनोपोनो आणि टॅपिंग बद्दल कळालेलं आहे. तर होतं असं की हे मॅनिफेस्टेशन थांबवतात. हे लिमिटिंग बिलीफ जे आहेत, हे नको ते विचार जे आहेत ते आपसूक येतात, नकळत येतात, पण हेच मॅनिफेस्टेशनचा मोठा रोड ब्लॉक आहे. तर ते आपण आज रिलीज करणार आहोत. आता करूयात होपोनोपोनो. तुम्ही तयार असाल? टाईप R इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या सोबत हे हिलिंग करत आहात स्वतःचं मॅनिफेस्टेशन पॉवर वाढवण्यासाठी. तर हिलिंग सुरू करण्याआधी नेहमीप्रमाणे एक दीर्घ श्वास घेऊया. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं, अतिशय सावकाश.
होपोनोपोनो हे एक इमोशनल रिलीज आहे. हँड्स ऑन युअर हार्ट, आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे. तर आता आपण ते करणार आहोत. समजा तुमचे मनी ब्लॉकेजेस आहेत, तर आपण मनी विषयी होपोनोपोनो करूयात आता. ते म्हणजे आय एम सॉरी डिअर मनी. मला सतत असं वाटतं की माझ्यासाठी पैसा बनलेलाच नाही. आय एम रिली सॉरी. मला सतत मागच्या पैशाविषयीच्या ज्या नकारात्मक आठवणी आहेत त्याच माझे खूप मोठे लिमिटिंग बिलीफ्स आहेत. प्लीज फॉरगिव्ह मी मनी. मला सतत कोणाकडेही जास्त पाहिला किंवा सहज येताना पैसा बघितला की मला जेलसी होते. मी नकळत स्वतःबरोबर त्या व्यक्तीची आणि पैशाची कंपॅरिझन करायला सुरुवात करते. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला डिझर्विंग किंवा स्वतःला कम नशिबी समजते किंवा समजतो. थँक्यू सो मच डिअर मनी. थँक्यू. एवढं सगळं होऊनही माझ्याकडे कुठून ना कुठून तरी थोडा का होईना वेगवेगळ्या रूपात पैसा येतोय. अँड थँक्यू युनिव्हर्स. होपोनोपोनो सारखी हिलिंग प्रेयर दिलेली आहे जेणेकरून माझं मॅनिफेस्टेशन पैशाविषयीचं फास्ट होणार आहे. अँड आय लव्ह मनी. येस, मला पैसा आवडतो. पैशालाही मी आवडते किंवा आवडतो आणि त्याचमुळे मी सगळीकडनं येणाऱ्या पैशाचं वेलकम करत आहे. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. हँड्स. स्वतःला ही होपोनोपोनोची ऊर्जा द्यायची आहे. वाव. तुम्हाला 100%, 200% किती पर्सेंट आत्ता स्टेबल स्थिर वाटतंय हे मला कमेंट्समध्ये लिहायचंय. होपोनोपोनो करतं हे की मनावरचं हे सगळा ताण, स्ट्रेस आलेला आहे, पर्यायानं शरीरावरही तो स्ट्रेस आणि ताण आलेला आहे तो रिलीज करतं आणि आपल्या मनी फ्रिक्वेन्सीतला ही नकारात्मकता रिलीज करतं आणि मॅनिफेस्टेशन पॉवर वाढेल. कारण की निगेटिव्हिटी रिलीज झाली, क्लेन्स झाली की आपोआपच तुम्हाला जे हवं आहे तिकडे तुमची ऊर्जा जी आहे ती चॅनल होते. आणि आता याच्या बरोबरीनं आपण करणार आहोत अजून एक पॉवरफुल टूल आणि तेही आता लाईव्ह, ते म्हणजे EFT. टाईप EFT इन द कमेंट्स. आता आपण EFT टॅपिंग करणार आहोत. EFT टॅपिंग काय आहे? इमोशनल फ्रीडम टेक्निक किंवा इमोशनल फ्रीडम टॅपिंग. याच्यामध्ये 14 मेरिडियन पॉइंट्स असतात ज्याच्यावर आपण टॅप करतो. पर्टिक्युलर वर्ड्स जे आता मी तुमच्यासोबत म्हणणार आहे त्या वर्ड्स सहित आणि आपण आपल्या मन, बुद्धी, चित्तातनं ही सगळी नकारात्मकता रिलीज करतो. बऱ्याचदा हे निगेटिव्ह इमोशन्स, हे नकारात्मक विचार, भावना या सगळ्या आपल्या शरीरात सेव्ह होतात, स्टोर्ड होतात आणि EFT टॅपिंगमुळे ते शरीरातनंही क्लेन्स होतं. फॉर एक्झाम्पल, तुमचं नातेसंबंधांच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही चांगलं नातं मॅनिफेस्ट करू इच्छिताय, पण होतं असं की सगळी त्याच प्रकारची नाती येत आहेत अवतीभोवती, फक्त फॉर्म चेंज आहे. त्याच स्वभावाची, थोड्याफार फरकाने तशाच प्रकारची लोक तुमच्या आयुष्यात येत आहेत, फक्त वेगवेगळ्या पॅटर्ननी येत आहेत. तर त्याचं कारण हे आहे की तुम्ही ती चेन रिॲक्शन जी आहे नकारात्मक नात्याची ती कट केलेली नाही आणि त्यामुळे चांगलं नातं जे मॅनिफेस्ट करू इच्छित आहेत किंवा मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करताय ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. टॅपिंगमुळे हे सहज शक्य आहे. त्यामुळे आता आपण टॅपिंग करणार आहोत. त्याहीसाठी एक दीर्घ श्वास घेऊयात. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. येस. स्टार्ट टॅपिंग. कराटे चॉप पॉइंट. टॅपिंग हे मीडियम स्पीड मध्ये करण्याची गोष्ट आहे. अगदी स्लो करून उपयोग होत नाही. रिझल्ट जर का फास्ट हवं तर टॅपिंग हे मीडियम स्पीड मध्ये करायची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त माझ्या सोबत मी जे काही म्हणते ते ऐकत त्या मेरिडियन पॉइंट्सवर टॅप करायचं. स्टार्ट टॅपिंग विथ मी. तर आपण आता रिलेशनशिपसाठी, नातेसंबंधासाठी टॅप करत आहोत. तर इव्हन दो जरीही माझ्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, माझं अमुक एक नातं, जे नातं तुमचं प्रॉब्लेमॅटिक आहे त्याचं नाव घ्यायचंय, अमुक एक नातं मला सतत त्रास देत आहे आणि हर्टही फील होतंय आणि त्यामुळे अनावधानानं मी अशाच प्रकारची नाती माझ्या आयुष्यात येत चाललेली आहेत. कुठलंही नातं मला सुख, समाधान किंवा तो पाहिजे तो आदर देतच नाहीये आणि त्यामुळे मला नातेसंबंधाविषयीची मनात कटुता आलेली आहे, निगेटिव्हिटी आलेली आहे. आज आता इथे या टॅपिंगद्वारे मी ही नकारात्मकता रिलीज करते, डिलीट करते माझ्या एनर्जी फील्ड मधनही आणि माझ्या रिलेशनशिपच्या वॉल्ट मधनही आणि स्वतःचा, त्या नात्याचाही जसा आहे तसा स्वीकार करते. आय लव्ह, रिस्पेक्ट अँड ऑनर माय सेल्फ ॲज द वे आय एम आणि समोरच्याचाही पूर्णपणे स्वीकार करते आणि ही नकारात्मकता आज आता या क्षणीच रिलीज करते, डिलीट करते. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचंय, अतिशय सावकाश.
स्टार्ट टॅपिंग विथ मी. आता आपण फर्स्ट मेरिडियन पॉइंट पासून सुरुवात करणार आहे. स्टार्ट टॅपिंग. माझ्या बाबतीत नातेसंबंध कधीच चांगले नाहीयेत. रिलीज. नेक्स्ट, माझं प्रोफेशनल म्हणजेच माझ्या सगळ्या जॉब बिझनेस मधली नाती अशीच आहेत, ते मला कधीच समजून घेत नाही. रिलीज. मला सतत असं वाटतं की युनिव्हर्स नातेसंबंधांच्या बाबतीत मला नेहमी अबंडन्स देण्यासाठी थांबतो किंवा थांबतं. रिलीज. मला खरंच चांगलं नातं हवंय. मीही लोकांना समजून घेते. असंच समजून घेणारं चांगलं नातं माझ्या आजूबाजूला का नाही, अशा कंप्लेंट्सही मनात येतात. रिलीज. मी जे मॅनिफेस्ट करत आहे त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध नातं माझ्या आयुष्यात येतं. आणि हे का? रिलीज. सातत्यानं ही नातेसंबंध ही डोकेदुखी व्हायला लागलेली आहे. असं वाटतं की नकोच कोणी एकटं राहावं. रिलीज. कोणतंही नातं मला जसं हवं तसं कधीच नाहीये. जजमेंट्स तर माझ्या नात्यामध्ये खरंच सातत्याने आहेत. रिलीज. मला फक्त प्रेम हवंय, बाकी काहीही नको, पण ते साधं प्रेम सुद्धा मला एखाद्या नात्याकडनं मिळत नाहीये. रिलीज. माझ्या मनात नातेसंबंधाविषयी ओव्हरऑल आयुष्याविषयीच खूप जास्त कटुता, नकारात्मकता आलेली आहे. रिलीज. सगळं चांगलं आहे पण नातंच चांगलं नाही तर जगण्याला काय उपयोग आहे, एकटंच राहण्याला अर्थ आहे, असेही विचार माझ्या मनात यायला लागले. रिलीज. दरवेळी मी समोरच्याला माफ करते, सगळं विसरते किंवा विसरतो आणि परत नव्यानं सुरुवात करते, पण तरीही अशीच नाती मॅनिफेस्ट होत आहेत आणि समोरचा ग्रांटेड धरायला लागलेला आहे, गृहीत धरत आहे. रिलीज. या सगळ्यामुळे माझ्या मनावर ताण, स्ट्रेस वाढायला लागलेला आहे. रिलीज. माझ्या विजन बोर्डवर मी खूप छान फोटो लावते किंवा खूप छान गोष्टी लिहिते, पण तरीही मॅनिफेस्टेशन नकारात्मक होत आहे, निगेटिव्ह होत आहे. रिलीज. आणि या सगळ्यामुळे माझा स्वतःवरचा विश्वासही कमी व्हायला लागलाय. स्वतःवर डाऊट्स, शंका घेणं सुरू झालेलं आहे. सेल्फ लव्ह 0 होतोय. रिलीज. स्टार्ट टॅपिंग विथ मी. इव्हन दो जरीही माझ्या आयुष्यात अशी नकारात्मक नाती मी अट्रॅक्ट केलेली आहेत, तरी या सगळ्याची मी 100% जबाबदारी घेते आणि या सगळ्या नात्यांची ही नकारात्मक चेन रिॲक्शन आज आत्ता या क्षणी डिलीट करते. स्वतःचा आणि माझ्या आयुष्यात असलेल्या सगळ्या नात्यांचा ते जसे आहेत तसा स्वीकार करते, माफ करते त्यांना आणि स्वतःलाही. आणि इथून पुढे चांगलीच नाती मॅनिफेस्ट होतील या दिशेनं माझी हिलिंग जर्नी सुरुवात करते, कारण की हिलिंग आहे न्यू मॅनिफेस्टेशन. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. हॅव युअर हँड्स. ॲब्झॉर्ब ऑल द हिलिंग एनर्जी. येस, हे टॅपिंग केल्यानंतर आत्ता कमेंट्समध्ये मला हार्ट दाखवायचा आहे, हार्ट शेप दाखवायचा आहे, म्हणजे मला कळेल की येस, हे टॅपिंग तुम्ही अतिशय फिलिंग सोबत, जणू काही माझ्या सोबत समोर करत आहात, लाईव्ह करत आहात, असं प्रामाणिकपणे केलेलं आहे. हां, तर नक्की हार्ट टाका, म्हणजे मला कळेल की तुम्ही हे टॅपिंगचा अनुभव घेतलेला आहे. मुव्हिंग अहेड, पुढे जाऊयात. हे EFT टॅपिंग करतं काय की तुमच्या मनातली नात्याविषयीची कटुता रिलीज करतं. तुम्ही जे मॅनिफेस्ट करता आहे चुकीचं नातं, चुकीचे व्हायब्रेशन्स, तेही डिलीट करतं, कारण की तुमच्या ऑरा फील्डमध्ये सुद्धा अशा एनर्जी प्रेझेंट मोमेंटमध्ये असतात. तर टॅपिंग हे सगळं क्लेन्स करतं, रिलीज करतं. होपोनोपोनो जे आहे ते फॉरगिव्हनेसच्या व्हायब्रेशन्स ज्या अतिशय पॉवरफुल असतात त्याही पाठवतं. होपोनोपोनोचा अर्थच तो आहे टू मेक इट राईट. जे चुकलेलं आहे ते दुरुस्त करणं. या दोन्ही हिलिंग मोडॅलिटी अतिशय पॉवरफुल आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या आयुष्यात चांगले पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येतात. नकारात्मक विचार करणं ही साहजिकता आहे, याच्यामध्ये कोणीही मुद्दामून करत नाही, पण ते आल्यानंतर मात्र ते साठवून ठेवणं हे मुद्दामून करणं आहे. त्यामुळे हे विचार, अशा इमोशन्स, अशा भावना डिलीट व्हायला पाहिजे, रिलीज व्हायला पाहिजे. आणि हे सहज सहज शक्य आहे EFT टॅपिंग आणि होपोनोपोनो. जेव्हा तुम्ही हिलिंग करता तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन अगदी सहज एफर्टलेसली होतं. तर हे डेली बेसिसवर 10 ते 15 मिनिटं करायला हवं आणि त्यासाठी मी तुम्हाला अकाउंटेबिलिटी द्यायला तयार आहे. पण तुम्ही तयार आहात का? टाईप R इन द कमेंट्स. तर जर का तुम्ही तयार असाल तर हे नातेसंबंधांच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत कसं नवीन हे मॅनिफेस्टेशन, हे हिलिंग स्वतःसोबत करायचं, स्वतःसाठी करायचं, हे जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हिलिंग चॅलेंज, जे आज 3 वर्ष झालं कन्सिस्टंटली चालू आहे, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता लाईव्ह, त्याचा तुम्ही पार्ट होऊ शकता. त्यामध्ये तुम्ही स्वतःला
एनरोल करू शकता. ज्या काही तुमच्या अडचणी आहेत, हेल्थ रिलेटेड असू देत, रिलेशनशिप रिलेटेड, जॉब, करिअर, मनी त्याच्याशी रिलेटेड, होपोनोपोनो आणि टॅपिंग होतं, सहज होतं. ग्रुप एनर्जी आहे त्यामुळे जास्त पॉवरफुली होतं. हे रोज रात्री 9 वाजता लाईव्ह असतं, तर तुम्ही त्याचा पार्ट होऊ शकता, त्याचा एक भाग होऊ शकता. तुम्हाला तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर वाढवायची असेल तर ती फोर्सनं नाही, सहज व्हायला पाहिजे. ओढून ताणून होऊ शकत नाही. सहज एफर्टलेस मॅनिफेस्टेशन होऊ शकतं. हा व्हिडिओ तुमच्या कुठल्याही 3 फॅमिली मेंबरला नक्की शेअर करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी असेच चांगले अवेअरनेस, हिलिंग, टॅपिंग व्हिडिओ मी असंच आणत राहीन. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी आणि तुमच्या चांगल्या प्रेमाच्या कमेंट्ससाठी आणि भरभरून प्रतिसाद देण्यासाठी. थँक्यू सो मच.